काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता, तर त्याला मला कमेंट्स आल्या होत्या की बेसन पोळीची रेसिपी शेअर करा. आता बेसन पोळी बनवायचं काही अवघड नाही. आम्ही जे रेसिपी फॉलो करतो तेच आहे, पण थोडी टिप्स आणि ट्रिक वापरायचे आहेत. तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा, जिरी, हिरवी मिरची, मीठ, थोडंसं हिंग, तीळ आणि खूप सारी कोथिंबीर घालून त्याला छान मिक्स करून घेतले. आता रोज तुम्ही जर बेसन पोळीचं पीठ बनवता, त्यात तुम्ही पाणी किती वापरता त्यावर तुमची बेसन पोळी डिपेंड होते की कशी बनेल. तुम्ही जर बेसनाचे पीठ घट्ट ठेवलं तर तुमची पोळी अशी जाडसर बनते, आणि त्यामध्ये जर जास्त पाणी घातलं तर तुमची पोळी अगदी जाळीदार बनते. इथं मी ज्याप्रमाणे पाणी घातले त्या पद्धतीने तुम्ही पाणी घाला आणि तव्याला तेल लावून छान अशी बेसन पोळी त्यावर पसरून घ्या. तुम्ही पाहू शकता पीठ टाकल्यानंतर आपल्याला लगेच जाळी सुटायला सुरू झाली. परफेक्ट जाळीदार बेसन पोळी बनण्यासाठी ना काही टिप महत्त्वाची आहे. जसं की बेसन नेहमी चाळून घ्यायचं. दुसरं म्हणजे बॅटर जे आहे ते सैलसर ठेवायचं. आणि तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे पेशन्स ठेवायची. जेव्हा आपण बेसन पोळी तव्यावर टाकतो तेव्हा लगेच पलटायचा प्रयत्न करायचा नाही. जोपर्यंत वरची बाजू पूर्ण सुकून जात नाही तोपर्यंत त्याला तसंच राहून द्यायचं. गॅस अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायचं. 2-3 मिनिटात आपली बेसन पोळी तयार होते. तुम्ही पाहू शकता बेसन पोळी आपली अगदी जाळीदार डोश्याप्रमाणे झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा.